व्यक्तीला इथं निमंत्रित करतोय, बेळगाववरून आलेले आहेत संदीप पाटील साहेब, की ज्यांनी या नेटवर्क सिस्टीम मध्ये जर बघितलं, ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या ओठावरती मिशी सुद्धा नव्हती. अशा वेळेस त्यांनी नेटवर्क मध्ये सुरुवात केली, फक्त कंपन्या चांगल्या मिळाल्या नसतील, काहीतरी झालं असेल, पण आज असा एक प्लॅटफॉर्म त्यांच्या हातामध्ये मिळालेला आहे PRB च्या माध्यमातून. आणि आज जर बघितलं तर बेळगाव मधून अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे. थँक्यू सर. प्रथमतः माझी ओळख करून देतो. माझं नाव संदीप पाटील फ्रॉम बेळगाव. मित्र, बिझनेस मी याच्यासाठी जॉईन केलेला आहे. मी मूळचा एक व्यावसायिक असून ह्या बिझनेसमध्ये मला इतकंच नेमकं समजलेलं आहे की ह्या बिझनेसमध्ये माझी फॅमिली सिक्युरिटी आहे. की मी उद्या जर जगामध्ये नसेल की PRBच्या माध्यमातून की माझी फॅमिली असं एक ऐश्वर्याचं जीवन जगू शकेल की त्यांना माझी कमतरताही भासणार नाही. यासाठी मी मित्र PRB जॉईन केलेला आहे. दुसरी गोष्ट, बरेचसे सिनियर इथं बोलतात की मी 40,000, 50,000, 1,00,000 रुपये वॉचर बोलतो. बऱ्याचशा लोकांना वाटतंय की हायवेमध्ये बोलतात. मित्र, लोक ही हायवेमध्ये बोलत नाही, ही आकड्यामध्ये बोलतात. का PRB मध्ये प्रत्येक गोष्टी सक्षम होत आलेल्या आहे. मित्र, मी एक समाजामध्ये माशाप्रमाणे एक व्यक्ती जीवन जगत होतो की एक मासा विहिरीमध्ये असतो. त्या माशाला मला वाटत होतं की माझ्या विहिरीपेक्षा कुठल्याही या जगामध्ये पात्र मोठं नाही आहे. ज्या वेळेला जूनमध्ये, जुलैमध्ये मित्र मोठा पाऊस पडला आणि तो विहिरीचा पूर वाहून साईच्या नाल्याला ओढ्याला जाऊन लागला आणि त्यावेळेला मला समजलं की विहिरीपेक्षा नाला हा मोठा असतो. मित्र, नक्कीच हा नाला जाऊन नदीला लावून भेटलेला असणार, मिळलेला असणार. त्याहून वाटलं की नाल्यापेक्षा नदी ही मोठी असते. आणि नक्कीच मित्र, नदी समुद्राला जाऊन भेटलेली आहे. आणि अशा PRB मध्ये आल्यानंतर मला मित्र असं अफाट अरबी महासमुद्र मिळालेलं आहे की मी दबेन, मात्र ATM मधला माझा पैसा संपणार नाही. असं मला एक PRBचा अरबी समुद्र आपल्याला मित्र. आणि बोलता बोलता पुढं चालत असतोय, मात्र पाटल्या व्यक्तीला विसरून जात असतोय. मी आमचे आदरणीय माननीय MD साहेबांना मी नतमस्तक होतो की आपल्याला जे PRB माझ्या घरापर्यंत ही कंपनी ऑनलाईनच्या माध्यमातून सोडलेली आहे. आणि बोलता बोलता आणि परत विसरून गेलो की मला एक PRB जॉईन केलेली आहे. ते मित्र, त्या व्यक्तीला मी इतका त्रास दिलेला आहे. फोन कट करायचो, परत त्याला कारण सांगायचो. असे माझे आदरणीय गुरु लक्ष्मण पाटील साहेब, त्यांना पण मी नतमस्तक होतो. परत धनापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ म्हटलं जातं की ज्ञान असेल तर आपण हे जग जिंकू शकतो आणि ज्ञान जर नसेल तर आपण या जीवनामध्ये काही करू शकणार नाही, हे आपल्याला कळलेलं आहे. म्हणून या PRBचे एज्युकेशन सिस्टम जे आहे आणि ते फॉलो करतात मिस्टर विवेक रणनवरे साहेब, यांना पण मी नतमस्तक होतो. आणि मित्र, जे LDP मध्ये मला रणनवरे साहेबांनी गोल्डबुक दिलेले, त्या गोल्डबुक मध्ये मी लिहिलेलं 30/3/2012 10 तोळे सोनं घेणार आहे. मी ग्वाही देतो की ग्वाही काय मी अलाउन्सच करतो. रणनवरे सर, मी गोल्डबुकच्या प्रमाण जात नाही, गोल्डबुक मी घेतल्यानंतर तयार करतो. मित्र, मी कालच माझ्या मिशनसाठी 10 तोळे सोनं घेतलेलं आहे. हे मित्र शक्य होतंय. आपल्या मुलावरती, मिसेसवरती इतकं प्रेम करतो, मात्र त्यांना सुखसोयी देऊ शकत नाही. त्याचं कारण मित्र एकच आहे की आपला इन्कम लहान आहे. मित्र, तुमचे विचार बदला. विचार बदल्यामुळं मित्र इतका तुमच्यामध्ये बदल घडेल की तुमच्या जीवनाचा काय बदल होऊ शकेल. बऱ्याचशा ठिकाणी वाचताय तुम्ही, विचार बदल तर नशीब बदल. तसं मित्र, जे 3 प्रश्न आपल्या PRBनं मांडलेले होते, मी नाही करणार तर कोण करणार, हे मी 3 प्रश्न मित्र ज्यावेळा मी शांत झोपतेवेळी विचार केला, मी नाही करणार तर कोण करणार, मीच केलं पाहिजे. त्यावेळा मला समजलं मित्र, ह्या नॅशनल हायवेवरती मी चालायला लागलो. आणि ग्वाही देतो की 2000 सप्टेंबर मध्ये 2012 ग्वाही देतो की माझ्याकडे स्विफ्ट डिझायर ही गाडी राहणार म्हणजे राहणारच, त्याला द्विगणित नाही आहे.
टाइम फार अपुरा आहे, बरंच बोलायचं होतं खरं. माझं 2 शब्द पाठीमागे घेतो. आणि लहरों से डरकर नैया पार नहीं होती, लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती मित्रों, पीआरपी करने वालों की कभी हार नहीं होती. ओके, थँक्यू सर, थँक्यू. जे अरेंजमेंट केलं आहे त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.